घुग्गुस येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारी सूरज परचाके यांना कर्तव्यावर असताना नकोळा येथील सरपंच यांनी सूरज परचाके याला भर चौकात खांबाला बांधून मारहाण केल्याची माहिती होताच आदिवासी टायगर सेनाचे पदाधिकारी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाची चौकशी व गुन्हे दाखल करायला उशीर का लावले याची धारेवर धरून माहिती घेतली। त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना भेटून पीडित कर्मचारी हा अनुसूचित जमातीचा असल्याने आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। घुग्गुस या ठिकाणी येथील कार्यरत परचाकेजी हे आपल्या कर्तव्यावरती असताना गावातील सरपंच आणि त्यांचे काही सोबती या ठिकाणी लाईन जाणे हे तांत्रिक बाब असताना लाईन गेली कशी तू त्याच्यावरती नियंत्रण ठेवत नाही या रोषामुळे बांदुरकर सरपंच यांनी आणि त्यांचे सहकारी या सर्व लोकांनी मिळून एक शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून अपमानित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि खांबाला त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि अमानुषपणे त्याला वागणूक दिलेली आहे। त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना मारल्यानंतर पोलीस यंत्रणांनी 353 दाखल करणे गरजेचे होतं, मात्र FIR मध्ये त्यांच्या आधीच्या FIR मध्ये 353 त्यांनी दाखल केलं नाही। आम्हाला माहीत होतं तर आम्ही पोलीस स्टेशनची भेट घेऊन सन्माननीय पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी ॲडिशनल कलम त्या ठिकाणी लावली पाहिजे। त्या आमच्या आग्रहाच्या नंतर त्यांनी ते कलम लावली आणि ते सांगतात की आमच्याकडे अवधान झालं, हे अवधान अत्यंत चुकीचं आहे आणि त्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी देखील लागतो आहे, मात्र ते जाणीवपूर्वक लावल्या जात नाही। कोणाला तरी वाचवण्याचा हे जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत। आमची अशी मागणी आहे की 2 तपास होतो आहेत, आपण लगेच अॅट्रॉसिटी म्हणजे आज सायंकाळपर्यंत आपण दाखल केली पाहिजे, अन्यथा संपूर्ण आमचा आदिवासी संपूर्ण टायगर सेना पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर आणि घुग्गुस या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळणार तेव्हापर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं या ठिकाणी। आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी पदाधिकारी आणि विदर्भाचे पदाधिकारी मी प्राध्यापक हितेश वडावी आदिवासी जिल्हा टायगर सेनेचा अध्यक्ष आहे आणि विदर्भाचे ॲडव्होकेट संतोष कुडमेते, ॲडव्होकेट जितेश कुडमेते या ठिकाणी आणि समस्त आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत। पोलीस स्टेशन घुग्गुसला भेट दिली असता सोनटके साहेबांशी आमचं बोलणं झालं PI आहे आणि त्यांनी या घटनेच्या संदर्भाने आम्ही त्यांना सांगितलं त्या ठिकाणी 342 लावलं गेलं होतं। 353 कलम हे कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला जर मारहाण होत असेल किंवा त्याची मानहानी होत असेल तर त्या ठिकाणी 353 कलम आपण लावत असतो आणि 353 कलमाच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं आरोपी अजूनही अटक झालेला नाही आणि ते कलम आम्ही आल्यानंतर खऱ्या अर्थानं चौकशी केल्यानंतर नंतर लावला गेलेला आहे। पहिले 342 लावलं गेलं होतं। आमची मागणी आहे आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये आदिवासीसोबत असा अमानवीय जर व्यवहार होत असेल तर खऱ्या अर्थानं आदिवासींनी कुठल्या याला न्याय मागायचं आणि म्हणून आमची मागणी राहील की या ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्ट अजूनही लागलेला नाही, या ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्टच्या माध्यमातून हे कलम वाढवून आरोपीला त्वरित अटक करावी आणि येणाऱ्या काळामध्ये जर आरोपीला अटक झाली नाही तर उद्या आम्ही घुग्गुस पोलीस स्टेशनच्या समोर आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून विदर्भाचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी 1 दिवसाचं आणि जोपर्यंत अॅट्रॉसिटी ॲक्ट लागत नाही एक विशेष पद्धतीने आम्ही या ठिकाणी धरणा देणार आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझी आपल्याला विनंती आहे की या कलमामध्ये पुन्हा ॲडिशनल कलम अॅट्रॉसिटीचं करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा ही आमची भूमिका राहील असं या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं आवाहन करतो।